वेश्या व्यवसायावर एचटीयूचा छापा. पीडित महिलांची सुटका, 2 महिलांविरुद्ध गुन्हा दाखल. बीडमधील काही लॉजची झाडाझडती घ्यावी. बीड प्रतिनिधी. बीड जिल्ह्यातील गेवराई शहरातील अचानक नगर परिसरात राहत्या घरात सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष एचटीयू बीडने धाक कारवाई करत 3 पीडित महिलांची सुटका केली. या प्रकरणी 2 महिलांविरुद्ध अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 अंतर्गत गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक जनाबाई सांगळे यांना 8 जुलै रोजी गुप्त बातमीदारामार्फत अचानक नगर येथे बाहेरील जिल्ह्यातील महिलांना आणून वेश्या व्यवसाय चालविला जात असल्याची माहिती मिळाली. ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविल्यानंतर पोलीस निरीक्षक निलेश केळे यांच्या मार्गदर्शनाखाली एचटीयू पथकाने डमी ग्राहक व 2 शासकीय पंचांच्या उपस्थितीत सापळा रचला. डमी ग्राहकाने संबंधित ठिकाणी जाऊन संपर्क साधला असता तेथील महिला एजंटने वेश्या गमनासाठी 1000 रुपयांची मागणी केली. ठरल्याप्रमाणे रक्कम दिल्यानंतर डमी ग्राहकाने इशारा करताच पोलीस पथकाने छापा टाकला. या कारवाईत नागरबाई लक्ष्मण हातागळे रामतीर्थ बीड सध्या अचानक नगर गेवराई हिच्याकडून डमी ग्राहकाने दिलेल्या 500 रुपयांच्या 2 नोटा जप्त करण्यात आल्या. छाप्यात 3 पीडित महिला आढळून आल्या. त्यापैकी एका महिलेने चौकशीत आपण नांदेड जिल्ह्यातील असून नागरबाई हातागळे व घरमालकीण शांताबाई सतीश पवार यांनी वेश्या व्यवसायासाठी येथे बोलावल्याची माहिती दिली. ग्राहकाकडून 1000 रुपये घेतले जात असून त्यापैकी 500 रुपये महिलांना दिले जात असल्याचेही तिने सांगितले. पोलिसांनी खोलीची झडती घेतली असता 21 वापरात नसलेले निरोध जप्त करण्यात आले. आरोपी महिलांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी पीडित महिलांना वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडून त्यांच्या कमाईवर उदरनिर्वाह केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 मधील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून 3 पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कौवत, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निलेश केळे, सहाय्यक